श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जाहीर सभांचं आयोजन सुरू असून या सभांमधून वक्ते मुक्तफळं उधळत असल्यानं मतदारांची नाराजी ओढावून घेत असल्याचं दिसत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांच्या आजारपणाबद्दल वक्तव्य केल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्यानं सायंकाळी श्रीगोंदा शहरातल्या शनी चौकात खासदार संजय राऊतांच्या फोटोला चप्पला मारून फोटो जाळण्यात आला। तसेच बेताल वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आला। याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मीरा शिंदे यांनी येस9शी बोलताना प्रतिक्रिया दिली। खबरदार, श्रीगोंद्यात याल तर थोबाड फोडणार असा सनसणीत टोला त्यांनी संजय राऊतांना हाणलाय। आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या नारळासाठी उबाटाचे संजय राऊत तालुक्यामध्ये आले आणि तालुक्यामध्ये येऊन त्यांनी जी वायफळ वाचाळ असं वक्तव्य केलं, खरं तर त्यांच्याकडून हेच होऊ शकतं। त्यांना सवय लागलेली बेतालपणे बोलण्याची आणि त्यांच्या ह्या बेतालपणाच्या बोलण्यामुळेच खरं तर शिवसेना फुटलेली आहे। त्यांच्या या बेताल वागण्यामुळे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेला सोडून, उद्धव ठाकरे साहेबांना सोडून स्वतंत्र शिवसेनेचा त्यांनी पक्ष स्वतंत्र शिवसेना चालू केली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच खरे शिवसैनिक त्यामुळे शिंदे साहेबांकडे गेलेले आहेत। खरं तर एवढ्या मोठ्या 40 वर्ष 50 वर्ष ज्यांनी राजकारणामध्ये घातलेलं आहे असं पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने श्रीगोंदा तालुक्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे। त्या व्यक्तीच्या विरोधात, त्यांच्या अपंगत्वाच्या विरोधात म्हणा किंवा एखाद्याच्या अपंगावरती किंवा एखाद्याच्या वयावरती टीका करताना यांना थोडी सुद्धा लाज वाटली नाही। संजय राऊतला एवढीच अक्कल नसावी की आपण बोलतोय कुणाच्या विरोधामध्ये आणि बोलताना आपण काय बोलतोय। अरे हे वयानुसार होतच असतं, कधीतरी तू पण वय, तुझं पण वय होणार आहे। तू आज म्हणतोय की यांची वाचा गेली, पण तुमच्या पायाखालची खरं तर वाळू सरकलेली आहे। या तालुक्यामध्ये आदरणीय बबनदादांचे सुपुत्र विक्रमभैया पाचपुते यांचं वातावरण एवढं चांगलं आहे आणि ते निवडून येणार हे तुम्हाला समजलेलं आहे, म्हणून तुमच्या तोंडून अशी वायफळ चर्चा सुरू झालेली आहे। तुम्हाला विकासावर बोलण्यासाठी काहीच नाहीये, कारण तुम्ही विकास केलाच नाही, तुम्ही महाराष्ट्राला भाकास केलेला आहे। आणि खरं तर उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा माझं सांगणं हेच आहे, ठाकरे साहेब तुमच्या ह्या संजय राऊतनी तुमची शिवसेना तर उद्ध्वस्त केलीच आहे, परंतु ते यांच्यावर बोलतात। अजितदादांच्या बद्दल सुद्धा एकेरी वाक्य, त्या एकेरी उल्लेख त्यांनी करावा। याला लाज वाटायला पाहिजे की अजितदादा जनमानसातून निवडून येणारं व्यक्तिमत्व आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब आणि संजय राऊत ज्या मतदारसंघातून खासदार आहेत किंवा जे मतदारसंघातून मुख्यमंत्री झाले होते त्यांचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, आमदार सुद्धा नाही, आणि हे कोणावरती बोलतायत? ही ह्यांची जी वाचाळ चालले, वाचाळ वीर यांना म्हटलं पाहिजे। ह्याला दुसरी उपमा देण्यासारखं या संजय राऊतला काहीच राहिलेलं नाहीये। त्यांनी ह्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये येऊन एका कोपऱ्यामध्ये सभा घेतली। खरंच तुझ्यात हिंमत होती ना, तू खरं तर मोठ्या शहरामध्ये यायचं होतं आणि मोठ्या शहरामध्ये येऊन प्रचाराचा नारळ फोडायला पाहिजे होता। तुम्ही का घाबरले आणि का त्या वांगदरीच्या कोपऱ्यात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला? तुम्हाला यापुढे श्रीगोंद्यामध्ये संजय राऊतनी यावाच नाही, त्यांना चपलनी त्यांचं तोंड सडकावलं तर बघा, त्यांनी फक्त या श्रीगोंदा तालुक्यात दौंडच्या अलीकडं आणि नगरच्या अलीकडे त्यांनी एंट्रीज करून दाखवावा। ही पठ्ठ्या मीरा शिंदे साहेबांच्या शिवसेनेची वाघीण नाही, त्याला गाडीतून ओढून खाली पाडलं आणि थोबाड त्याचं फोडलं तर नाव सांगणार नाही शिवसेनेचं। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एवढी मोठी कामं करून ठेवलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये, या महायुतीच्या सरकारने एवढी मोठी कामं करून ठेवलेले आहेत। या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना पळताभुई थोडी झालेली आहे। तर भाजपचे उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुतेंनीही याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे कोणती ग्रामपंचायत लढले होते असा सवाल संजय राऊतांना उपस्थित केलाय। मुळात म्हणजे संजय राऊतांची सवयच आहे आणि कधी कधी असं वाटतं ते जाणीवपूर्वक करतात। आजचा श्रीगोंदाचा पराभव हा राऊतांना दिसायला लागलेला आहे आणि या पराभवाला पाहून त्यांनी हे स्टेटमेंट सुरू केलेलं आहे। म्हणजे उद्या पराभव झाला तर कार्यकर्त्यांना म्हणता येईल किंवा संजय राऊतांचं स्टेटमेंट चुकलं म्हणून पराभव झाला, कारण तुम्ही आजचं वातावरण पाहिलं असेल, वातावरणच सगळ्या गोष्टी सांगून जातात। कार्यकर्त्यांचे हावभाव, कार्यकर्त्यांचा उत्साह या मतदारसंघाचा निकाल आजच सांगून जातोय। संजय राऊत साहेबांना सल्ला द्यायचा आहे की त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांना हा प्रश्न विचारावा
उद्धव ठाकरे हे ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री झाले ते कोणते ग्रामपंचायत लढले होते, ते कोणत्या जिल्हा परिषदेला उभे होते, ते कोणत्या पालिकेला उभे होते, ते तर साधे आमदारही नव्हते. त्यांनी आधी शपथ घेतल्यानंतर आमदार झालेले आहेत. त्यामुळे आमदार व्हायला काही कोणती ग्रामपंचायत लढवावीच लागते असं अजिबात नाही. जनतेला ठरवू द्या, आमचे मतदार ठरवतील की कोणाला आमदार करायचं कोणाला नाही. त्यांनाच विचारावं लागेल, ते त्यांनाच विचारावं लागेल. त्यामुळे हा प्रश्न संशोधनाचा आहे आणि मुळात म्हणजे त्यांना बोलताना तारतम्य राहत नाही. एकदा त्यांची खरं तर नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे. ते मला पाहावं लागेल. आम्ही कार्यकर्त्यांना तर समजून सांगायचा प्रयत्न केला की आंदोलन करू नका, असं काही झालं असेल तर मला ते तपासावं लागेल. विधानसभेच्या प्रचारास नुकतीच सुरुवात झाली असून नारळ फोडण्याच्या पहिल्याच दिवशी निषेधाचाही नारळ फुटल्यानं सर्वांचेच पुढील काळात काय काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.